आज हे वृक्ष बघून घ्या नाशिककरांनो, यापुढे हे तुम्हाला अजिबात बघायला भेटणार नाहीत। हे बघा किती सुंदर छान किती मोठे असे वृक्ष आहेत, बघा ना किती मोठी झाडे आहेत। आणि याच्यावरती जर कुऱ्हाड चालणार असेल तर खरंच नाशिककरांनी काहीतरी आवाज उठवायलाच पाहिजे, 100% 101%। तर कसं अजून पोषा एखादी मुलगी वयात आल्यानंतर जेव्हा ती कॉलेजमध्ये जाते आणि सुंदर मुलगी मग शेकडो जणांच्या नजरा तिच्यावरती पडतात, तसंच आपलं नाशिक शहरसुद्धा आता वयात आलं आहे। आणि ह्या वयात आल्यामुळे आता नाशिक शहरावरती बिल्डर त्याच्यानंतर उद्योगपती यांच्या आता नजरा पडायला लागलेल्या आहेत। अर्थातल्या सर्वात सुंदर अशा 5 सिटींपैकी नाशिक सिटीमध्ये आपण आहे आणि इकडचा व्ह्यू बघू शकता, अतिशय सुंदर अशी नाशिक सिटी। आणि आता कुणाची नजर लागली माहिती नाही, आपलं जे तपोवन आहे तेथील जे वृक्ष आहेत अतिशय जुने ओल्ड, त्यांच्या आता शिरस्त कुंभमेळ्यासाठी कटाई म्हणे होणार आहे, म्हणजे एकदम कापून टाकणार। तर मग आता मला माहिती नाही नक्की रिझन काय आहे। म्हणजे बघा याच्या अगोदर पण नाशिककरांनी खूप कुंभमेळावे बघितले आणि खूप यशस्वी पण गेले, पण आताच का बरं ते नाशिकच्या तपोवनाची जी वृक्ष आहेत ते खपायला लागलेत, म्हणजे खुपायला लागलेत, डोळ्यामध्ये सलायला लागलेत, ते काय आपल्याला माहिती नाही। तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्ही जर सुसंस्कृत नाशिककर असाल तर नक्कीच आवाज उठवा, आवाज खूप महत्त्वाचा आहे, तरच ते जंगल वाचेल। जंगल आहे तर मानव आहे, समजलं का पोषाव? चलो लेट्स गो एन्जॉय करू। हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर मोटो व्लॉग। आणि पोषाव अतिशय जबरदस्त आजचा टॉपिक आहे ना पोषाव। आपलं नाशिक बघा ना किती स्वच्छ आणि सुंदर, भारतातील टॉप 5 शहरांमध्ये आपल्या नाशिक सिटीचं नाव आहे। आणि कुणाची नजर लागली काय माहिती, आपलं तपोवन तुम्हाला माहितीच असेल, एवढी छान आता सुंदर हवा चालले का, कशामुळे तर आपल्या वृक्षांमुळे। आणि तपोवन आपलं नाशिकची आणबाण छान, नाशिकचा जशी स्त्रियाचं सौंदर्य नागामध्ये लपलेलं असतं ना, तसं आपल्या नाशिक सिटीचं सौंदर्य म्हणजे आपलं तपोवन गोशाव, आपली तीच ओळख आहे। श्रीराम प्रभू श्रीराम झाले, सीतामाई झाली, लक्ष्मणजी यांनी या वनवासाच्या काळामध्ये आपल्या तपोवनामध्ये रहवास केला, पोषाव सहवास केला आणि कुणाची नजर पडली त्याच तपोवनाच्या झाडांवरती। अतिशय खेदाची बाब आहे रे पोषा। हो गुड मॉर्निंग नाशिककर, कशा आहे सर्वजण? तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर पोषा भाई। अरे इतकं छान सुंदर नाशिक आपलं बघा ना, काय ग्रीनरी आहे नाशिकमध्ये, अतिशय सुपर। आता सकाळी सकाळी वाजलेत 8:10 आणि काय हवा मस्त आणि सुपर हवा चालले बरं का। इतकं स्वच्छ सुंदर, म्हणजे भारतातल्या 5 शहरांमध्ये नाशिक शहराचं नाव आहे बरं का, टॉप 5 एकदम सुंदर असे नाशिक सिटी। आणि कुणाची नजर लागली आपल्या तपोवनाला, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा भरपूर कुंभमेळावे आपल्या नाशिक शहराने बघितलेत आणि यशस्वीरित्या पूर्ण पण केलेत, पण आता कुणाची नजर लागली आपल्या तपोवनाला। तपोवनाची म्हणे जंगलतोड, जे तपोवनातली झाडं आहेत जिथे प्रभू श्रीरामांनी सहवास केला होता, त्या झाडांची म्हणे कटाई का बरं, तर म्हणे कुंभमेळ्यासाठी साधू महंतांसाठी म्हणे तिथं कुटिया वगैरे काय उभे करणार होता। अरे कुटियाच उभे करायचं होते तर साधू संत पहिले एकदम मस्तपैकी झाडांच्या सावलीमध्येच ना, वृक्षवल्ली काय ते म्हणत होते, झाडांच्या सावलीमध्ये त्यांनी आपले तप वगैरे केलं। आणि तुम्ही खुशाल ते जंगल तोडून झाडांची कटाई करून तिथं काय म्हणजे काय तुम्हाला करायचं काय आहे नेमकी तेच समजेना नाशिककरांवर। तर भरपूर म्हणजे खालच्या एकदम ग्राउंड लेवलपासून त्याला विरोध चाललेला आहे। तर असाच विरोध नाशिककरांनी करायला हवा पोषानं, कारण कसं आहे, एक झाड वाढवण्यासाठी साधारण 20-25 वर्ष लागतात आणि तेथील जे वृक्ष आहेत शेकडो वर्षापूर्वी म्हणजे खूपच जुने आहेत ते वृक्ष तपोवनातील। तर अतिशय ही खेदाची बाब आहे। तर नाशिककरांनी याला विरोध करायलाच हवा। पर्यायी जागा भरपूर आहेत श्रेष्ठ कुंभमेळा भरवण्यासाठी, तर नाशिकच्या कुठल्याही नाशिक सिटीचं जे सौंदर्य आहे त्याला अजिबात गालबोट लागता कामा नये। तुम्हाला काय वाटतं नाशिककर, मला कमेंट करून सांगा। आणि पोषाव हीच ती झाडे आहे ज्याच्यावरती मार्क केलंय बरं का, हे बघा क्रॉस वगैरे तुम्ही बघू शकता, हीच ती झाडे आहेत। आपण थोडीशी बाईक इकडं वर टाकू, हे बघा तर नाशिककरांनो हीच ती तपोवनाची झाडं आहेत, तुम्ही बघू शकता याच्यावरती। आता हे क्रॉस माझ्या आदिवासी पक्ष अनेक वर्षाबरोबर राहतात, माझी हत्या केल्यावर त्यांनी कोठे जायचं, तर हे बघा क्रॉस केलेली आहेत। तर हीच तपोवनाची ती झाडं आहेत। अतिशय म्हणजे अतिशय खेदाची गोष्ट आहे की एवढे सारे वृक्ष बघा ना किती छान। आणि आता इथं सकाळी सकाळी हे बघा मॉर्निंग वॉकला इतकी सारी लोक आहेत, इकडं पण तुम्ही बघू शकता। सुपर असा हा परिसर आहे तपोवनाचा आणि अतिशय पवित्र असा परिसर। पण काय सांगायचं, आता कुणाची नजर पडली अजून तुम्हाला पुढं घेऊन जातो। तर ही झाडं तुम्ही आज बघून घ्या, याच्या पुढे तुम्हाला ही झाडं अजिबात दिसणार नाहीत, ही 100% गॅरंटी आहे। कारण आपलं जे नाशिक आहे ते झोपलेलं आहे अजून पण। तर नाशिककरांना थोडेसे जागं व्हा।
आणि झाडाची पहिली गोष्ट म्हणजे ही जी वृक्षवल्ली आहे याचे थोडंसं महत्त्व समजा. ही जी फ्रेश एअर आपण घेऊ राहिलो, आपल्या नाशिक शहराचं जे नाव आहे ते या झाडांमुळेच आहे पोषांनो. एकदम जबरदस्त असा नाशिकचा परिसर. तर आता आपण एंट्री मारलेली आहे इथं प्रवेशद्वाराजवळ. तर इथून आपण तपोवनामध्ये जातो. आता एक्झॅक्टली ही जी सर्व वृक्ष आहेत ही तोडली जाणार आहेत. आणि हे बघा इथं सकाळपासूनच आय थिंक प्रोटेस्ट वगैरे चाललंय लोक, हे बघा. तर आता आपण चाललो इकडे, काही मॉर्निंग वॉकला वगैरे आहे. तर ती हीच झाडे आहेत बघा, आवाढव्य असे हे वृक्ष आहेत, जबरदस्त खूप मोठे. आणि ह्या हे बघा क्रॉस सर्वांवरती आहे. ही सर्वच झाडं तोडली जाणार आहेत. हे बघू शकता तुम्ही, एवढं छान सुंदर असं हे जे आपलं नाशिक आहे, ही जी तपोवनाची झाडी आहे तुम्ही बघू शकता. हे याच्या सर्वांवरती आता कुऱ्हाड चालणार आहे. बघा आवाढव्य वृक्ष तुम्ही बघू शकता, एकदम मोठे मोठे वृक्ष आहेत हे. विचार करा, हे सर्व जर याची जर तोड झाली तर इथं काय राहील? हे जे तपोवन आहे टक्कल पाडल्यासारखं दिसेल ना. तर नाशिकची जी नाशिक सिटी जी आहे खास तपोवनामुळे त्याची ओळख आहे. म्हणजे खूप पहिल्यापासून तपोवन झालं, आपला गोदाघाट झाला, त्याच्यानंतर सोमेश्वर महादेव मंदिर झालं. ही सर्व नाशिकचे अमूल्य ठेवा आहे नाशिककरांसाठी. आणि इथे जर असला हा सर्रास प्रकार जर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणारा असेल तर खरंच अतिशय म्हणजे खूपच वाईट आणि खेदाची गोष्ट आहे. इकडे श्रीरामांची मूर्ती आहे. खरंच अतिशय म्हणजे काय आता तुम्ही सांगा, काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. तर आज हे वृक्ष बघून घ्या नाशिककरांनो, यापुढे हे तुम्हाला अजिबात बघायला भेटणार नाहीत. हे बघा किती सुंदर छान, किती मोठे असे वृक्ष आहेत बघा ना, किती मोठी झाडे आहेत. आणि याच्यावरती जर कुऱ्हाड चालणार असेल तर खरंच नाशिककरांनी काहीतरी आवाज उठवायलाच पाहिजे. 100%, 101%. बघा ना किती छान झाडे आहे. अरे किती छान वाटू राहिला हा परिसर. तर सर्व नाशिककरांना माझी विनंती आहे की खरंच काहीतरी आवाज उठवा. कारण सत्ताधाऱ्यांना माहिती आहे 2 दिवस तुम्ही बोलणार, न्यूजमध्ये चालणार आणि 2 दिवसानंतर हे सर्व वातावरण थंड झाल्यानंतर आरामशीर त्यांना पद्धतशीरपणे हा कार्यक्रम करता येईल. तर असं करू नका, काहीतरी करा, थोडेसे जागृत व्हा आणि याला विरोध करा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. ते कसं असं ना पोषा, एखादी मुलगी वयात आल्यानंतर जेव्हा ती कॉलेजमध्ये जाते आणि सुंदर मुलगी, मग शेकडो जणांच्या नजरा तिच्यावरती पडतात. तसंच आपलं नाशिक शहरसुद्धा आता वयात आलं आहे. आणि ह्या वयात आल्यामुळे आता नाशिक शहरावरती बिल्डर, त्याच्यानंतर उद्योगपती यांच्या आता नजरा पडायला लागलेल्या आहेत. तर अतिशय म्हणजे काय तपोवनाची काय याच्यामध्ये चुकी आहे तुम्ही सांगा. एवढं छान सुंदर असं तपोवन आपल्या नाशिक शहराचे आन बान शान, आणि तिच्यावरती आता फक्त कुंभमेळावा हे कारण आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आणि अतिशय खेदाची बाब आहे, एवढं छान सुंदर. हे बघा गुलशनाबाद, अरे बापरे किती छान असं नाशिक शहर. काय तपोवनाच्या झाडांचा काय मॅटर काय? अरे बाबांनो, याच्या अगोदर किती नाशिकने कुंभमेळावे बघितले आहेत, छान सुंदर नियोजन झालं कुंभमेळ्याचं, तेव्हा काय झाडांचं काय अडचण नाही आली. आणि आताच का बरं? भरपूर जागा आहेत ना, 4-5 ठिकाणं आहेत आता का जिथं कुंभमेळ्यासाठी पर्याय जागा म्हणून आहेत. तर मग वृक्षतोड काय, कशासाठी, याचं नाशिककरांना उत्तर द्यावं. आणि नाशिककरांनी खरंच ही झाडं तोडण्यापासून वाचवायला पाहिजे, प्रोटेस्ट करायला पाहिजे, तरच आपलं नाशिक शहर वाचेल.